अमित शहा आज मुंबईमध्ये येतात। मुंबईच्या दौऱ्यावर अमित शहा महाराष्ट्र भाजप प्रदेश मुख्यालयाचा आज भूमिपूजन होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। दुपारी 12 वाजता भूमिपूजनाचा हा कार्यक्रम होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण या ठिकाणी उपस्थित असतील। अनेक महत्त्वाचे भाजपचे नेते आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। चर्चगेट परिसरामध्ये भाजपचं हे नवं प्रदेश मुख्यालय बांधण्यात येणार आहे। दिल्लीतल्या पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवरच मुंबईत सुद्धा अशा प्रकारे ही सुसज्ज अशी इमारत इथे तयार होणार आहे। दरम्यान याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। भारतीय जनता पार्टीचं मुंबईत प्रदेश कार्यालय होणार आहे, त्याच अनुषंगाने या ठिकाणी जी जागा आहे त्या जागेचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे स्वतः या ठिकाणी भूमिपूजन करण्यासाठी येणार आहेत। दुपारच्या सुमारास हा कार्यक्रम पार पडणार आहे। तत्पूर्वी मात्र या ठिकाणी जे होम हवन पूजन आहे ते करण्यात येणार आहे। चर्चगेट परिसरामध्ये हा जो सगळा प्लॉट आहे त्या प्लॉटवर अत्याधुनिक पद्धतीचं जे कार्यालय आहे ते तयार होणार आहे। या ठिकाणी पूजेची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या ठिकाणी पूजा करणार आहेत। जे पंडित आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि पूजेची मांडणी करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे महत्त्वाचे नेते असतील, पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील ते या ठिकाणी येणार आहे। अगदी मोजक्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। आणि त्याचबरोबर 11 मजली जे इमारत आहे ती या ठिकाणी होणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी त्याचा डिस्प्लेसुद्धा लावण्यात आलेला आहे। अत्याधुनिक पद्धतीचं हे कार्यालय असणार आहे। पार्किंगची व्यवस्था असणार आहे। त्याचबरोबर जे नेते मंडळी राहायला या ठिकाणी येतात ते त्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी असणार आहे माध्यमांसाठी। त्याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांशी जर एखादी सभा किंवा छोटीशी सभा घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा यामध्ये अत्याधुनिक पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पुढच्या 2 वर्षामध्ये हे कार्यालय जे आहे ते तयार होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।